सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती देई मानवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञान विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे विज्ञानम जनहिताय 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 विज्ञानम जनहिताय. नमस्कार मित्रहो, विज्ञानम जनहिताय या कार्यक्रमाअंतर्गत तुम्हा सर्वांचं स्वागत. मी डॉक्टर नंदू मुलमुले, मानसरोग तज्ज्ञ. आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे मनोविकारांच्या मागचं मेंदू रसायनांचं विश्व. मोठा रंजक विषय याच्यासाठी आहे की पहिले म्हणजे माणसाचा मेंदू आणि त्याचं मन यांचा संबंध काय. कवी बोरकरांची एक फार छान कविता आहे, त्याच्यातल्या 2 ओळी सांगतो की जडाच्या झाडाला जाणीवेचे फूल सुटे परिमळ जीवनाचा. फूल दिसतं, परिमळ दिसत नाही, ते जाणवतं. तसं मेंदू हा जड आहे, तो दिसतो, हातात घेता येतो. मेंदू जे निर्माण करतो ते मन, ते ॲबस्ट्रॅक्ट आहे, म्हणजे अमूर्त आहे. मेंदू आणि मनाचा संबंध सर्वसामान्यांना समजावून सांगायचा तो फार सोपी उपमा आहे. सतार आणि संगीत याचा संबंध मेंदू आणि मनाचा संबंध आहे. आता सतारीत संगीत कुठे आहे असं कोणी विचारलं तर सांगता येणार नाही, पण सतार कार्य करते म्हणजे वाजते, त्यावेळी जे निर्माण होते ते संगीत. असा हा संबंध निर्माण झाल्याच्या नंतर पहिली गोष्ट अशी शास्त्रज्ञांच्या लक्षात आली की मग मनाचा मेंदूमध्ये उगम कसा होतो. हा प्रत्यक्ष उगम कसा होतो हे समजण्यासाठी 1921 साल उजाडावं लागलं. 1921 साली पहिल्या मज्जा रसायनाचा शोध लागला, ॲस्टाईलकोलिन. मज्जा रसायनं काय आहे, मेंदूतल्या चेतापेशींचा त्यांचा काय संबंध आहे, हेही समजून घेणं खूप रंजक राहील. आपला मेंदू अंदाजे 1200 ते 1400 ग्राम वजनाचा मेंदू हा चेतापेशींचं एक जाळं आहे. मानवी मेंदूमध्ये किती चेतापेशी असतील? 86 बिलियन, 86 बिलियन चेतापेशी. आता 1 बिलियन म्हणजे 100 कोटी, म्हणजे तुम्ही आता लावा हिशोब. असं म्हणतात की या विश्वामधला जो आपली आकाशगंगा आहे, या आकाशगंगेमध्ये जितके तारे आहेत तेवढ्या चेतापेशी माणसाच्या मेंदूमध्ये असतात. ह्या चेतापेशी एखाद्या तारेसारख्या आहेत. एक तार दुसऱ्या तारेशी जोडल्या जाते. जिथे तिची दुसऱ्या तारेशी भेट होते त्या संपर्क फटीला म्हणतात सिनॅप्टिक क्लेफ्ट. आणि ही जी मज्जा रसायनं आहे, सूक्ष्म स्वरूपातली रसायनं, या संपर्क फटीमध्ये एका चेतापेशीचा संदेश दुसऱ्या चेतापेशीकडे नेऊन पोचवतात. ही मज्जा रसायनं अत्यंत महत्त्वाची आहेत. याचं कारण असं की संपूर्ण मानवी नातेसंबंधाचं जे विश्व आहे, माणसाचं जे वैचारिक विश्व आहे, मेंदूचे जे सगळं कार्य आहे, हे कार्य ही रसायनं पार पाडत असतात. आपल्या मेंदूमध्ये जी रसायनं आहेत त्या रसायनांचं वर्गीकरण त्यांच्या कार्यावरनं करायचं झालं तर काही रसायनं ही उत्तेजक आहेत, एक्सायटेटरी. काही रसायनं ही शांतक आहे, इन्हिबिटरी. आणि काही रसायनं स्थिरक आहेत, म्हणजे मॉड्युलेटर. जसं ग्लुटामेट हे उत्तेजक आहे. गॅमा अमायनो ब्युट्रिक ॲसिड किंवा गाबा नावाचं रसायन जे आहे ते शांतक आहे, ते मनाला शांत करतं. आणि काही रसायनं आहेत जी मॉड्युलेशन करतात, म्हणजे कमी जास्त त्याच्यामध्ये भावभावनांमध्ये, विचारांमध्ये बदल घडवून आणतात. आता पहिली गोष्ट अशी आहे की माणसाला मनोविकार होतो म्हणजे काय, ही पाहणी करण्यात आली की सर्वसामान्य माणसांना विचारण्यात आलं की मनोविकार का होत असतील. हजारो लोकांना प्रश्न विचारल्याच्या नंतर जो निष्कर्ष आला तो असा धक्कादायक होता की बहुतेकांना असं वाटतं की माणसाच्या मनाविरुद्ध काही झालं, विपरीत घटना घडली, काही आघात झाला,
भोवताली काही वाईट घटना घडली तर लोकांना मनोविकार होतात. म्हणजे अमुक माणूस निराश का बरं झाला, काहीतरी त्याच्या बाबतीत वाईट घडलं असेल किंवा त्याला अपयश आलं असेल, जे काय असेल ते. सत्य काय आहे? सत्य हे आहे की 70% मनोविकार हे मज्जा रसायनांच्या गडबडीमुळे होतात. म्हणजे एक तर मज्जा रसायनांच्या आधिक्यामुळे किंवा मज्जा रसायनांच्या कमतरतेमुळे. हे जे तथ्य आहे हे इतकं महत्त्वाचं आहे की मनोविकारांच्या उपचारामध्ये औषधांचं अनन्वित महत्त्व आहे. दुर्दैवानं आपण असं समजतो की आपल्याच मनाला शांत करण्यासाठी किंवा मनात उत्साह निर्माण करण्यासाठी किंवा निराशा दूर करण्यासाठी आपल्याला समजावणीने आपण का बदलत नाही? आपण समुपदेशनाने फक्त का बदलू शकत नाही? औषधं घेण्याची काय गरज आहे? माणसाला हे आपला पराभव वाटतो की त्याला औषधं घेऊन आपलं मन बदलावं लागतं. पण मन हा मेंदूच्या विद्युत रासायनिक अभिव्यक्तीचा भाग आहे. हे सत्य तुम्ही एकदा स्वीकारलं, इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन ऑफ द ब्रेन इज माइंड, हे सत्य तुम्ही स्वीकारलं की तुम्हाला औषधोपचाराचं महत्त्व लक्षात येईल. समुपदेशन महत्त्वाचं आहे, समजावणं महत्त्वाचं आहे, काउन्सिलिंग महत्त्वाचं आहे, परंतु अनेकदा ते पूरक असतं किंवा अनेकदा ते मुख्य असलं तरी औषधोपचाराचा पूरक सहभाग उपचारामध्ये जरुरी आहे. आता अनेक प्रकारचे मनोविकार आहेत. नेहमीचा एक नैराश्य हा मनोविकार, डिप्रेशन. असं म्हणतात की या जगामध्ये सगळ्यात जास्त लोकांना पिडणारा विकार हा डिप्रेशन आहे. अंदाजे सर्वसाधारण लोकसंख्येच्या जवळजवळ 15% लोकांना आपल्या आयुष्यभरात नैराश्याचा अनुभव आलेला असतो आणि ते इतक्या तीव्र स्वरूपाचं असते की त्याला उपचाराची गरज असावी. इतका प्रचंड प्रमाणात असलेला हा मनोविकार मुख्यतः कशामुळे निर्माण होतो? मेंदूतील सिरोटोनिन नावाचं एक मज्जा रसायन कमी पडल्यामुळे, त्याच्या कमतरतेमुळे निर्माण होतो. अनेकदा अशा घटना घडतात, एखादा माणूस आत्महत्या करतो आणि लोक विचारतात की याच्याजवळ सगळं सुखसंपत्ती होती, याला कशाचीही ददात नव्हती, कमी नव्हती, तर यांनी आत्महत्या का केली असेल? लोकांच्या लक्षात हे येत नाही की मेंदू रसायनांचं काम इतकं महत्त्वाचं आहे की सिरोटोनिनची पातळी अचानक कमी होण्याचाही एक प्रकार असतो की ज्याच्यामध्ये माणूस नैराश्याच्या गर्तेत जातो, त्याला कुठलंही बाह्य कारण लागत नाही. म्हणून इथे औषधोपचार आणि प्राथमिक स्वरूपाची त्याची लक्षणं हे ओळखणं महत्त्वाचं आहे. आता स्किझोफ्रेनियासारखा विकार घ्या. स्किझोफ्रेनिया म्हणजे छिन्न मानस. सर्वसाधारण लोकसंख्येच्या 1% लोकांना, म्हणजे तुम्ही विचार करा, 1,00,000 लोकांच्या मागे दरवर्षी 1,000 लोकांना स्किझोफ्रेनिया होतो. आणि स्किझोफ्रेनिया हा वयाच्या फुलत्या उमलत्या वयोगटात प्रामुख्यानं होतो, 15 ते 25 या वयोगटामध्ये. हा स्किझोफ्रेनिया का होतो? छिन्न मानस त्याला मराठीत नाव आहे. मुख्यतः याचं कारण डोपामिन नावाच्या मज्जा रसायनांचं आधिक्य. आपल्या मेंदूत काही चेतापेशी अशा असतात की ज्या डोपामिन जास्त प्रकारे वापरतात. अशा मेंदूतली 2-3 ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी डोपामिन वाहणाऱ्या चेतापेशींचे पुंजके आढळतात. त्यातल्या एका ठिकाणाचं डोपामिन खूप वाढून गेल्यामुळे स्किझोफ्रेनिया होतो. मग स्किझोफ्रेनियावर कुठलं औषध काम करेल की जे डोपामिनचं दमन करतं? आता औषधांचे साईड इफेक्ट्स का बरं होतात? याचं कारणही मेंदू रसायनांची वस्तुस्थिती ही आहे की औषध घेतल्यानंतर सगळ्याच ठिकाणचं डोपामिन कमी होतं. मग जिथे कमी व्हायला नको, कारण डोपामिनचं कार्यही मेंदूला महत्त्वाचं आहे, त्या ठिकाणचं कमी झाल्याच्यामुळे हातपाय थरथर कापणं, घसा कोरडा पडणं किंवा चक्कर येणं किंवा सुस्ती येणं, अशा स्वरूपाचे साईड इफेक्ट्स, हा सगळा मेंदू मज्जा रसायनांचा खेळ आहे. मेंदू रसायनांचं अनन्वित महत्त्व एका साध्या उदाहरणावरून सांगतो की सर्वसामान्य माणसाचं कार्य, मनाचं कार्यसुद्धा मेंदू रसायनांवर अवलंबून आहे. तरुण प्रेमात पडतो, तरुणी प्रेमात पडते. प्रेम म्हणजे काय आहे? प्रेम म्हणजे मेंदू रसायनांचा खेळ आहे. बघा, मानवी प्रेमाची जी भावना आहे ती आकर्षण, काही प्रमाणात वासना, त्याच्यानंतर मग अटॅचमेंट म्हणजे बंधन, अशा टप्प्यातून जाते. पहिल्यांदा पौगंडावस्थेतल्या त्या वयोगटामध्ये वासनेचा भाग असतो, आकर्षणाचा भाग असतो, आणि त्याच्यानंतर
जर मैत्री टिकून राहिली तर मग त्याच्यामध्ये बॉन्डिंग म्हणजे बंधनाचा भाग येतो आणि मग प्रेमबंधन आयुष्यभर टिकून राहिलं तर मग माणूस विवाह आणि त्याचं पूर्ण आयुष्य. याच्या मागे मेंदू रसायनं आहेत. एंडॉर्फिन्स हे पेप्टाइड्स आहेत आपल्या मेंदूतले. डोपामिन नावाचं एक रसायन आहे, मेंदू मज्जा रसायन आहे. आकर्षण आणि वासना याच्यामध्ये डोपामिनचं कार्य फार महत्त्वाचं आहे. डोपामिन प्रेयसीचा फोटो पाहिल्यावर, प्रियकराचा फोटो किंवा तो समोर आल्याच्या नंतर जे स्त्रवतं ते एंडॉर्फिन आणि डोपामिन. म्हणजे त्यांनी मनात क्षणिक आनंद निर्माण होतो किंवा सुख निर्माण होते असं म्हणता येईल. आनंद ही पुढची भावना आहे जी सिरोटोनिन पार पाडतो. सिरोटोनिनच्या आधिक्यामुळे आनंद निर्माण होतो. नंतर बंधनाची स्टेज. बंधनसुद्धा एका मज्जा रसायनाचा खेळ आहे, तो म्हणजे ऑक्सिटोसिन आणि व्हासोप्रेसिन. ही जी मज्जा रसायनं आहे ही माणसाला बंधनास उद्युक्त करतात. मग त्याच व्यक्तीशी निष्ठा वाहणं, त्या व्यक्तीबरोबर राहणं, हा सगळा बदल म्हणजे सर्वसामान्य प्रेमाची भावना हा सुद्धा माणसाच्या मज्जा रसायनांचा खेळ आहे, संप्रेरकांचा खेळ आहे. इतकी ही सगळी मेंदू रसायनांची वाटचाल समजून घेणं या गोष्टीसाठी महत्त्वाचं आहे. विज्ञानम जनहिताय. मनोविकार का निर्माण होतात? स्ट्रेस म्हणजे ताण हा नॉर्मल आहे. आयुष्यात अनेक गोष्टी आपण ताणामुळे करत असतो. उद्या परीक्षेचा ताण आहे म्हणून आज विद्यार्थी अभ्यास करतो. उद्या काहीतरी प्रेझेंटेशन आहे म्हणून रात्रभर जागून एक रिपोर्ट प्रिपेअर करतो माणूस. ताण जीवनात जरुरी आहे. ताणाचं प्रमाण जीवनात जेवणातल्या मिठा इतकं पाहिजे. मीठ नसलं तर जेवण अळणी होईल, पण मग ते वाढून गेलं तर सगळं जेवण खारट होईल. तसाच ताण जेव्हा वाढतो तेव्हा स्ट्रेसचा डिस्ट्रेस होतो. डिस्ट्रेस म्हणजे तणाव, आणि तो जर अधिक काळ राहत गेला तर त्याचं डिसीजमध्ये रूपांतर होतं. म्हणजे ताण, तणाव आणि विकार अशी ही वाटचाल आहे. ही सगळी वाटचाल कोण घडवून आणतं? आपल्या मेंदूतील रसायनं, मज्जा रसायनं आणि संप्रेरकं. म्हणजे असं लक्षात आलं की जेव्हा ताण खूप वाढून जातो त्यावेळी त्या ताणाला तोंड देण्यासाठी आपल्या शरीरामध्ये नॉरएपिनेफ्रिन नावाचं एक रसायन स्त्रवलं जातं, संप्रेरक. ह्या संप्रेरकाचं काम काय आहे? त्या तणावाच्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी किंवा त्या तणावग्रस्त प्रसंगातून दूर पळून जाण्यासाठी ऊर्जेची गरज आहे. मग ते काही काळाकरता ब्लड प्रेशर वाढवतं, आपल्या रक्तामध्ये साखर अधिक टाकतं आणि आपण उत्तेजित होतो, एक्साईट होतो. निसर्गाची योजना अशी आहे की हा सगळा तणावयुक्त प्रसंग काही काळाकरता असावा. सतत ताणलेल्या अवस्थेत जर माणूस राहत गेला तर हे बदल कायमस्वरूपी होतात. मग माणसाला ब्लड प्रेशर होतं, डायबिटीस होतं, मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे विकार या संप्रेरकांच्या आधिक्यामुळे होतात. म्हणून असं म्हणतात की ताण ठीक आहे पण तो ताण जास्त वेळ घेऊ नये. असंही म्हटलं जातं की स्ट्रेस इज नॉट इन द सिच्युएशन, स्ट्रेस इज इन यू. म्हणजे ताण त्या परिस्थितीत नाही, ताण मांडण्यावर आहे, मनावर घेण्यावरती आहे. मानवी भावभावना, अनेक प्रकारचे मनोविकार आणि जेव्हा अतिताण होतो त्यांचं विकारांमध्ये जेव्हा रूपांतर होतं, मग त्या विकारांवर मात करण्यासाठी जी आली ती सुद्धा औषधं म्हणजे या मज्जा रसायनांचं नियंत्रण करण्यासाठी जी उपयुक्त औषधं आहेत ती औषधं शोधून काढण्यात आली. पूर्वीचा एक काळ होऊन गेला ज्या काळी मेंदू विज्ञान प्रगत झालेलं नव्हतं, औषधं नव्हते. त्या काळामध्ये सुद्धा हळूहळू त्यात प्रगत 20वे शतक अर्ध्यावरती आलं तेव्हा पहिलं मेंदूवरचं मनोविकारांवरचं औषध 1952 साली क्लोरप्रोमॅझिन नावाचं औषध आलं, जे हे डोपामिन आधिक्य जे आहे ते कमी करतं. अशा प्रकारे मेंदू मन यांचा संबंध आपण पाहिला. मज्जा रसायनांचा खेळ कसा मानवी भावभावनांच्या मागे असतो, मनोविकारांच्या मागे असतो ते आपण पाहिलं. आणि या मानसिक विकारांचा उपचार करण्यासाठी जी औषधं वापरली जातात ती किती महत्त्वाची आहे. लक्षात ठेवा, 70% मनोविकार हे मज्जा रसायनांच्या आधिक्यामुळे किंवा कमतरतेमुळे होतात आणि त्यांच्यावर मात करण्यासाठी प्रामुख्याने औषधं किंवा
सपोर्टिव्ह म्हणून, पूरक म्हणून औषधांचा वापर अत्यंत जरुरी आहे. माणसाचा मेंदू हा एक अद्भुत अवयव आहे आणि असं म्हणतात की आपल्या मेंदूमधल्या ज्या चेतापेशी आहेत त्या चेतापेशी सगळ्या एकमेकांशी जोडलेल्या, इतक्या प्रकारे जोडलेल्या आहे की एखादी घटना घडली तर ही पूर्वी केव्हा घडली असेल, त्यावेळी कुठल्या भावभावना असतील, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ध्वनिमुद्रित झालेल्या, एक प्रकारच्या ध्वनिचित्र मुद्रित झालेले आहेत. एक छोटीशी गोष्ट सांगतो की मूल जन्माला आल्याच्या नंतर मेंदूतलं हे रेकॉर्डिंग सुरू होतं आणि मूल जसं वाढत जातं तसतसं पाहिलेल्या घटनांच्या वेळी उमटलेल्या भावनासुद्धा तिथे रेकॉर्डच्या स्वरूपात आपल्या मेंदूमध्ये राहतात. या सगळ्या चेतापेशी आणि मज्जारसानांचा हा खेळ आहे की ज्याच्यामध्ये स्मरणशक्ती आणि त्यावेळी आपल्या मनावर घडून आलेल्या सगळ्या बदलांचे भाव आपण टिपत असतो. म्हणून अनेक वर्षानंतर सुद्धा तशीच जर घटना आपल्याला दिसली किंवा तसं दृश्य दिसलं तर आपल्या मनामध्ये त्यावेळी निर्माण झालेल्या भावभावनासुद्धा, म्हणजे आता पहा, माणूस एक CCTV कॅमेरा आहे, पण CCTV कॅमेरा भावभावना नाही टिपत. मेंदू असा CCTV कॅमेरा आहे जो भावभावनासुद्धा टिपून ठेवतो आणि त्या पुन्हा जागृत करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. या सगळ्यांच्या मागे मेंदू विज्ञान आहे, मेंदू रसायनांचं, चेतापेशींचं विज्ञान आहे. हे जर सत्य समजून घेतलं तर आपल्याला अनेक गोष्टींचा, आपण असं का वागतो, आपण का घाबरतो, आपण घाबरतो म्हणजे नॉरएपिनेफ्रिन शरीरात वाढायला लागतं, मेंदूमध्ये वाढायला लागतं. आणि बीटा ब्लॉकर जी औषधं नॉरएपिनेफ्रिनची पातळी कमी करतात ती घबराटीमध्ये घबराट झालेल्या पेशंटला देण्यात येतात. म्हणजे सगळ्या भावभावनांच्या मागे ही मज्जा रसायनांची दुनिया आहे, हा सगळा त्यांचा खेळ आहे. एक फार मजेदार विकार आहे ज्याला मंत्रचळ म्हणतात. मंत्रचळ म्हणजे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, OCD. आजकाल अनेक सामान्य लोकांनाही OCD शब्द सांगितला तर कळतो की वारंवार हात धुणारी माणसं, वारंवार तपासत बसणारी माणसं, वारंवार एकच विचार डोक्यात ज्यांच्या येतो, ज्यांना कळतं की हे चुकीचं आहे तरीसुद्धा तो विचार पुन्हा पुन्हा येत जातो. OCD हा मेंदूतल्या काही विशिष्ट भागांमधल्या सिरोटोनिनच्या कमतरतेमुळे होतो आणि OCDवर काम करणारं औषध सिरोटोनिनची पातळी त्या भागात वाढवतं. तरीही आत्तापर्यंत असं लक्षात आलेलं आहे की एक 50-60% रुग्ण सिरोटोनिनचं प्रमाण वाढवणाऱ्या औषधांनी दुरुस्त होत असतील. दुरुस्त म्हणण्यापेक्षा कंट्रोलमध्ये येत असेल त्यांच्या विचारांचा जो मंत्रचळेपणा आहे, परंतु अजून त्याच्यावर पूर्ण ताबा मिळवता आलेला नाही आहे काही रुग्णांमध्ये. याचं कारण असं की सिरोटोनिन का वाढतं, मूळ त्याचं कारण आपल्याला माहीत नाही. म्हणजे आपल्या शरीराच्या बाबतीत जसं एक तुलना करायची म्हटलं तर कोलेस्ट्रॉल खूप वाढल्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचित पावतात आणि डॉक्टर मग हृदयाचं बायपास ऑपरेशन करतात. तुम्ही बायपास ऑपरेशन कराल पण कोलेस्ट्रॉल का वाढतं आहे याचं मूळ कारण शोधून त्याच्यावर उपचार झाल्याशिवाय तो काही कायमस्वरूपी उपचार होऊ शकत नाही. अशा प्रकारे अनेक मनोविकारांच्या मागचं मेंदू विज्ञान आणि मेंदू रसायन विज्ञान याच्यावरती प्रचंड संशोधन चालू आहे. एवढं मात्र निश्चित आहे की माणसाचं मन जरी अमूर्त असलं तरी त्याचा उगम ज्या मेंदूमध्ये आहे त्या मेंदूच्या ज्या जडणघडणी आहेत, बदल आहेत, मेंदूचे विशिष्ट भाग आहेत वेगवेगळे, यांच्या असंतुलित वागण्यामुळे किंवा असंतुलनामुळे मनोविकार होतात. एवढं आता निश्चित स्पष्ट झालेलं आहे. तरीसुद्धा मेंदू विज्ञान, मेंदू संशोधन हे अजूनही बाल्यावस्थेत आहे असं म्हणायला हरकत नाही. विज्ञानं जनहिताय. माणसाच्या मनामध्ये, माणसाच्या मेंदूमध्ये हा सगळा जो मज्जा रसायनांचा खेळ आहे ही एक प्रकारची ऑर्केस्ट्रेशन आहे प्रकारचं. ते सगळे एकमेकांवर अवलंबून असतात. एक ब्रेन प्लास्टिसिटी नावाचा प्रकार आहे. ब्रेन प्लास्टिसिटीमध्ये असं म्हणतात की घटनांचा परिणाम मनावर डायरेक्टली होत नाही, घटनांचा परिणाम मेंदूवर आणि मज्जा रसायनांवरही होतो आणि आपला मेंदू सतत भोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असतो. हा मेंदूमधला बदल भोवतालच्या घटनांमुळे, मग त्या चांगल्या असतील तर चांगले बदल होतील, त्या वाईट असतील तर मेंदू राघात होईल,
याला ब्रेन प्लास्टिसिटी म्हणतात. ब्रेनची, मेंदूची बदलण्याची क्षमता, आणि ही क्षमता आहे म्हणूनच आशेला वाव आहे. माणसाचं मन अद्भुत आहे. एक फार छान शेर आहे की एक आदमी में होते हैं 10-20 आदमी, जिसे भी देखना बार बार देखना. म्हणजे तुम्ही एकसंध नाही आहात, तुमच्यामध्ये तुम्ही अनेक आहात. माणूस एका वेळी असा वागतो, दुसऱ्या वेळी तसा वागतो. माणूस एकाच वेळी बाप असतो, एकाच वेळी आई असतो, एकाच वेळी मुलगा असतो, एकाच वेळी काका असतो, मामा असतो, मित्रमंडळीत वेगळा वागतो, वरिष्ठांसमोर वेगळा वागतो. माणसाच्या मनात अनेक मी आहेत. या सगळ्या मींचं एकत्रीकरण करणं आणि त्यांनी एकसंधपणे आणि एक दिलाने काम करणं हे मनाच्या आरोग्यासाठी अत्यंत जरुरी आहे. हा सगळ्या मनाच्या आरोग्याचा भाग आपल्या मेंदू रसायनांच्या चेतापेशींच्या खेळाचा एक भाग आहे. हे विज्ञान समजून घेतलं तर माझ्या मते मनोविकार थांबवणं, मनोविकार लवकर ओळखणं आणि मनोविकारांचा योग्य तो उपचार आणि औषधोपचार योग्य प्रकारे आणि डॉक्टर सांगतील तितके दिवस घेणं, हा सगळा भाग मला असं वाटते की मनोविकारांच्या आणि मानसिकतेच्या शिक्षणामध्ये, लोकशिक्षणामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रहो, 2026 आता सुरू झालेला आहे आणि आव्हानात्मक काळ पुढे आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा उदय झालेला आहे आणि ते भरात येऊ लागलेला आहे. पुढच्या 5 वर्षात काय होईल कोणालाही माहीत नाही. त्याचप्रमाणे पर्यावरणाच्या बदलाचं फार मोठं संकट आहे आणि त्याचा सामना या नव्या पिढीला करायचा आहे. अशा वेळी मानसिक आरोग्य आणि मानसिक संतुलन कसं ठेवता येईल? माझ्या मते फार पहिली गोष्ट अशी आहे की आत्तापर्यंत जे विवेचन झालं त्याच्यातून कोणाचा असा ग्रह होण्याची शक्यता आहे की आपलं सगळं जे आहे मन ते रसायनांच्या अधीन आहे. पण तसं नाही आहे. मानवी मन हे सतत या मज्जा रसायनांच्या खेळाच्याही बाहेर एक मोठं विश्व आहे मानवी मन म्हणजे, आणि ते सतत नव्या परिस्थितीशी जुळवून नवी आव्हानं पार पाडू शकते, याच्यावरती माझा विश्वास आहे. एकच गोष्ट सांगतो जी हजारो वर्षापूर्वी गौतम बुद्धांनी सांगितली, ती अशी की मानसिक ताणापासून, मनोविकारांपासून दूर राहण्यासाठी 2 गोष्टी लक्षात घ्या. प्रतिक्रियात्मक होऊ नका, प्रतिसादात्मक व्हा. सगळा खेळ मानवी नातेसंबंधांचा आहे. नातेसंबंध चांगली राहिली तर मनाचं आरोग्य चांगलं राहील. एका घरात जर भांडणं होत असतील तर मनोविकार निर्माण होतील, मानसिक ताण निर्माण होतील. संघर्ष कसा टाळायचा? पहिली गोष्ट, प्रतिक्रिया म्हणजे रिॲक्शन. डोंट बी रिॲक्टिव्ह. प्रतिसाद म्हणजे रिस्पॉन्स. प्रतिक्रिया ही प्राणीज आहे, प्रतिसाद हा मानवी आहे, कारण प्रतिसादामध्ये एक साध आहे. तेव्हा समोरचा माणूस जे बोलतो त्याच्यावर एकदम चटकन काहीही विचार न करता उलट प्रतिक्रिया देऊ नका. विचार करा, थांबा, समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि प्रतिसाद द्या त्याच्यातल्या चांगुलपणाला. कारण आता भोवताली अशी परिस्थिती आहे की प्रतिक्रियाचा खेळ कुठे थांबणार हेच कळत नाही आहे. माणसांनी प्रगत विवेकी माणूस व्हायचं असेल तर त्यांनी प्रतिसाद दिला पाहिजे, समोरच्याचं समजून घेतलं पाहिजे. त्यातूनच दुसरा बुद्धाचा सिद्धांत फार महत्त्वाचा आहे, तो आहे ॲक्सेप्टन्स, आत्मस्वीकार. हे जग आहे असं आहे. माझ्या मते मेंदू विज्ञानही का समजून घ्यायचं की आपण असे का वागतो, हा असा का वागला असेल, ह्याला काही कारण. आता तुला काही कारण नाही, निराश व्हायला काय झालं? मग त्याला मेंदू विज्ञान समजलं नाही की निराश होणं न होणं त्याच्या हातात नाही आहे. म्हणजे ॲक्सेप्टन्स, आत्मस्वीकार की मी आहे असा आहे, समोरचे माणसं आहेत तसे आहेत, त्यांचा एक दृष्टिकोन आहे, माझा एक दृष्टिकोन आहे, माझा जितका बरोबर आहे तेवढाच त्यांचा आहे. ह्या 2 गोष्टीचा स्वीकार तुम्ही जर केलात, आणि ह्या अत्यंत वैज्ञानिक गोष्टी आहे, तर येत्या काळातील आव्हानं जी आहेत मानवी मनासमोरची ती तुम्ही निश्चित पार पाडू शकाल याची मला खात्री आहे. विज्ञानम जनहिताय या कार्यक्रमामध्ये मला बोलवलं त्याबद्दल मी मराठी विज्ञान परिषदेचा आभारी आहे, दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीचा आभारी आहे. आणि हा विषय पुन्हा पुन्हा या प्रकारे अशाच विविध पैलूंवर प्रकाश टाकला जाईल, चर्चेला जाईल असा मला विश्वास आहे. धन्यवाद. विज्ञानं जनहिताय, विज्ञानं जनहिताय, विज्ञानं जनहिताय, विज्ञानं जनहिताय.
विज्ञानं